नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार भरलाय। नागपुरातील हैदराबाद हाऊसमध्ये हा जनता दरबार भरलेला आहे। केवळ नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील नागरिक त्यांच्या समस्या इथं घेऊन आलेले आहेत। टोकन प्रमाणे या नागरिकांना जनता दरबारात सोडलं जातंय। मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या समस्या ऐकून त्यांचं निराकरण करत आहेत। तर या जनता दरबाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार आज नागपुरात होतोय आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। आता हैदराबाद हाऊसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन, जनता आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आली आहे, सरकारकडे आलेली आहे। टोकन देऊन प्रत्येकाला आत सोडण्यात येत आहे। केवळ नागपुरातूनच नव्हे तर विदर्भातील विविध भागातून लोक येथे पोहोचलेले आहेत। त्यांना प्रत्येकाला टोकन देण्यात येत आहे आणि टोकनचा नंबर वाईज प्रत्येक जण आतमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना आपली गाऱ्हाणी मांडताना दिसत आहे। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने लोक इथे पोहोचलेले आहेत, जनता इथे पोहोचलेली आहे। मी सर वर्ध्यातून आलो। मी वडा महाराष्ट्र संघटना आमच्या जिल्ह्याच्या तर्फे चालते। आमच्या राजनगर झोपडपट्टी आमचे लोक राहते, तिथं इतर पण राहते। पण त्यांनी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आम्ही 15 तारखेला निवेदन दिलं आणि तरी त्यांनी 16 तारखेला पूर्ण अतिक्रमण तोडलं। माझे नाव प्रशांत खोबरागडे आहे। मी नागपूरवरून आलो। माझे हे 4 वर्षापासून आम्हाला एक अतिक्रमण काढण्याकरिता नोटीस दिला होता 24 घंटेच्या। आज 4 वर्ष झाले पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।